नमस्कार, स्वागत आहे तुमचं आम्ही सातारकर किचनमध्ये. आज आपण बनवूया ठेचा कारलं. कारल्याची वेगवेगळ्या प्रकारे भाजी केली जाते. अगदी मसाला कारलं किंवा अगदी कारल्याच्या चकत्याचं कारलं किंवा अगदी वेगवेगळ्या पद्धतीने ही भाजी बनवली जाते. पण आज आपण इथं थोडंसं कारल्याच्या भाजीला ट्विस्ट दिला आहे आणि ही भाजी ठेचा कारलं म्हणून आपण इथं केलेली आहे. सुंदर चवीची ही भाजी होते. तुम्ही जेवताना तुम्हाला कळूनही येणार नाही की तुम्ही कारल्याची भाजी खात आहात. झणझणीत चमचमीत अशी ही भाजी होते. चला तर वेळ न घालवता साहित्यकृती पाहूया. 1/2 किलो इथं मी कारली घेतलेली आहेत. आज मला बाजारामध्ये सफेद कारली मिळाली. छान अशी कोवळी कारली मी घेऊन आले आहे आणि ही कारली साफ करायच्या आधी अर्धा तास मी मिठाच्या पाण्यामध्ये बुडवून ठेवली होती. मिठाच्या पाण्यामध्ये भिजवल्यामुळे या कारल्याचा बराचसा कडवटपणा कमी होतो. आता हे कारलं आपल्याला साफ करून घ्यायचं. कारल्याचा वरचा टोकाचा भाग आणि खालचा भाग काढून घ्यायचा आणि अशा पद्धतीने आपल्याला फोडी करून घ्यायच्या आहेत. फोडी करताना जर तुमच्या जून बिया आल्या कारल्यामध्ये तर त्या बिया काढून घ्या आणि कोवळ्या बिया असतील तर त्या तशाच ठेवा. जून बिया थोड्याशा दाताखाली भाजी खाताना आल्या तर आपल्याला कडवटपणा जाणवू शकतो. म्हणून जून बिया काढून घ्या आणि कोवळ्या बिया ठेवा. बारीक अशा फोडी करून आता आपल्याला या चॉपरमध्ये घ्यायच्या आहेत. आपण इथं ठेचा कारलं करत आहोत, त्याच्यामुळे पूर्णपणे इथं ठेच्याचा वापर आपल्याला कारल्याच्या भाजीसाठी करायचा आहे. 8 ते 10 हिरव्या मिरच्या, झणझणीत कारलं होण्यासाठी 8 ते 10 हिरव्या मिरच्या, 10 ते 15 लसूण पाकळ्या आणि 1 चमचा मी जिरं घेतलेलं आहे. पूर्णपणे या कारल्याला ठेच्याची चव येण्यासाठी मी पूर्णपणे हे कारलं ठेच्यामध्ये बनवत आहे. तर पहा इथं या चॉपरमध्ये कारलं, मिरची, लसूण, थोडंसं खडे मीठ घेतलेलं आहे मी आणि 1 चमचा जिरं आणि छान असं हे चॉपरमधून आपण बारीक करून घ्यायचं आहे. पाहू शकत असाल तुम्ही छान कारलं आपलं बारीक झालेलं आहे आणि त्याचबरोबर मिरची आणि लसूणही याच्यामध्ये छान असं ठेचला गेला आहे. जर तुमच्याकडे चॉपर नसेल तर कारल्याच्या एकदम बारीक फोडी करून घ्या आणि लसणाचा मिरचीचा ठेचा साईडला करून घ्या. आता इथं एक पळीपेक्षा थोडंसं जास्ती तेल मी घेतलेलं आहे. कारल्याच्या भाजीला पाणी न घालता आपण ही आज ठेचा कारलं बनवत आहोत, त्याच्यामुळे तेलाचं प्रमाण थोडंसं जास्ती ठेवा. तेल 1 पळीभर तेल मी घेतलं. त्याच्यामध्ये 2 मिडियम साईजचे बारीक चिरलेले कांदे, छोटा चमचा हळद आणि पाव चमचा हिंग घेतला. हा जो कांदा आहे हा पूर्णपणे सोनेरी कलरवरती येईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचा आहे. आणि हे जे कारलं मी आज बनवलेलं आहे ठेचा कारलं, झणझणीत चवीचं तर होतंच, पण इतकं सुंदर होतं त्याला अजिबातसुद्धा कडवटपणा राहत नाही. कशा पद्धतीने मी बनवलं ते पूर्ण शेवटपर्यंत व्हिडिओ पहा, म्हणजे तुमच्या लक्षात येईल. अजिबातसुद्धा कडू न होणारं हे कारलं आहे आणि त्याचबरोबर झणझणीत चमचमीत असं हे कारलं तयार होतं. अगदी तुम्ही ऑफिसच्या टिफिनलाही हे नेऊ शकता किंवा अगदी झटपट तुम्हाला जर सुकी भाजी खायची असेल किंवा कारलं खायचं असेल, विशेषतः डायबिटीसच्या पेशंटसाठी हे अगदी अमृतासमान आहे. तर इथं पहा हे कारलं मी फोडणीला घेतलं आहे आणि 5 मिनिट फुल गॅसवरती हे आपल्याला परतून घ्यायचं आहे. पाहू शकत असाल तुम्ही छान असं मिरची आणि लसूण त्याच्यामध्ये मिक्स झालं आहे आणि त्याचबरोबर एकदम बारीक आपल्या कारल्याच्या फोडी झाल्या आहेत. मी सांगितल्याप्रमाणे तुमच्याकडे चॉपर नसेल तर तुम्ही चाकूच्या साह्याने किंवा सुरीच्या साह्याने एकदम बारीक फोडी करून घ्या आणि लसणाचा ठेचा मिक्सरमधून करून तुम्ही असं कारलं फोडणीला टाकू शकता. अगदी थोडंसं मीठ मी भाजीमध्ये घेतलेलं आहे आणि त्याचबरोबर 1 छोट्या लिंबाच्या आकाराची मी चिंच भिजत घातली होती. ह्या चिंचेचा कोळ आपल्याला या कारल्यामध्ये घ्यायचा आहे. पाहितं अगदी छोट्या लिंबा एवढी चिंच मी भिजत घातली आणि त्याचा कोळ आणि त्याचबरोबर 3 चमचे शेंगदाण्याचा कूट घेतला आहे, भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट. चिंचेचा कोळ आणि भाजलेल्या शेंगदाण्याच्या कुटाबरोबर आणखीन 2 ते 3 मिनिट आपण हे कारलं परतून घेऊया. तुम्ही एकदा असं ट्राय करा कारलं. अप्रतिम चवीचं हे कारलं होतं, तुम्ही करून पहा. पूर्णपणे दुसरे कोणतेही मसाले अगदी मिरची पावडरचा वगैरे वापर न करता हिरवी मिरची, लसूण आणि जिऱ्याचा वापर मी इथं केला आहे. अगदी थोडासा गूळ मी याच्यामध्ये घेतलेला आहे पहा आणि हा गूळ घालून पुन्हा एकदा आपण हे कारलं परतून घेऊया. सुंदर चवीचं हे कारलं होतं. कारल्याची भाजी वेगवेगळ्या प्रकारे आपण नेहमी करतो, पण एकदा अशा पद्धतीने ठेचा कारलं तुम्ही करून पहा. अगदी 10 मिनिटाच्या आतमध्ये होणारी रेसिपी आहे. 5 ते 6 मिनिट आपल्याला झाकण ठेवून हे कारलं वाफेवर शिजून द्यायचं आहे. सुंदर असं 5 ते 6 मिनिट एकदम गॅस स्लो ठेवा आणि स्लो गॅसवरती हे कारलं आपलं तयार झालं आहे. पाहू शकत असाल तुम्ही छान असं कारल्याला तेलही सुटलं आहे आणि छान असं हे एक अगदी व्यवस्थित शिजलं गेलं आहे.
आणि आता आपलं कारल्याची जो ठेचा भाजी आहे ती तयार झाली आहे. आणि अशा पद्धतीने कारल्याचा ठेचा आपला तयार आहे. गरमागरम भाकरी चपातीबरोबर याचा स्वाद अप्रतिम लागतो. तुम्ही करून पहा. छान अशी सुंदर ही वेगळ्या प्रकारची कारल्याची भाजी करून पहा, खाऊन पहा. रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर चॅनल लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. तर पहा इथं छान अशी ही भाजी आपली तयार आहे. अगदी गरमागरम जर तुमची भाकरी तयार असेल तर भाकरीबरोबर ह्या भाजीचा स्वाद अप्रतिम फार सुंदर लागतो. तुम्ही करून पहा. आणि झटपट 10 मिनटाच्या आतमध्ये ही भाजी होते. पाणी अजिबातसुद्धा पाणी न घालता हे कारलं आपण बनवलेलं आहे. आणि भाजी खाताना तुमच्या लक्षातही येणार नाही की आपण कारल्याची भाजी खातोय. जराही कडू न होणारं ठेचा कारलं आपलं इथं तयार आहे. करून पहा आणि ही रेसिपी मित्रमैत्रिणींना शेअर करा. अगदी डायबिटीस पेशंटसाठी तर अगदी अमृतासमान ही भाजी आहे. आणि अशाच नवीन नवीन रेसिपी पाहण्यासाठी आम्ही सातारकर चॅनेलला भेट देत राहा. आणि अशा पद्धतीने हे ठेचा कारलं तुम्ही घरी तयार करून पहा. तुम्हाला कसं वाटलं, रेसिपी कशी वाटली मला कमेंटमध्ये सांगा. आणि अशाच पद्धतीने पुन्हा पुन्हा आपण छान रेसिपीसह भेटूया. धन्यवाद मंडळी.